नमस्कार मंडळी. आज मी पावभाजी करून दाखवणार आहे. त्यासाठी मी हे साहित्य घेतलं आहे. हे मी पाऊण किलो बटाटे घेतले, कच्चे बटाटे आहेत. हे मी आता कुकरला लावून घेणार आहे आणि शिजवून घेणार आहे. हे मी 100 ग्राम कोबी घेतलं आहे, अमूल बटर घेतलं आहे, टॅमॅटोची प्युरी, थोडंसं तेल घेतलं आहे, लसूणची पेस्ट घेतली आहे, हे 2 ते 2.5 चमचे लाल मसाला घेतला आहे आणि हे मी 100 ग्राम घेतले आहे. 100 ग्राम मी हे फ्लॉवर घेतलं आहे, बीट घेतले थोडासा आणि हे 100 ग्राम शिमला मिरची घेतली आहे. हे चांगलं स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे आणि हे बीट का मी घेतलं आहे, पावभाजीला कलर येण्यासाठी हा मी बीट घेतलं आहे. आता हे पण मी उकडून घेणार आहे कुकरला. परत हा थोडासा पावभाजीसाठी कांदा घेतला आहे, चिरून घेतला आहे चांगला बारीक. आणि ही कोथिंबीर घेतली आहे, ही पण चिरून घेतली आहे बारीक. पावभाजीचा मसाला घेतला आहे मी आणि थोडंसं मीठ. आता आपण पुढच्या तयारीला लागूया. आता मी हे कुकरला शिजवून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला हे मॅश करायला सोपं जाईल. हे मी बटाटे पण उकडून घेणार आहे. 4 ते 5 शिट्ट्या मी करणार आहे. हे बटाटे चांगले शिजवून घ्यायचे, म्हणजे मॅश करायला आपल्याला सोपं पडतं. आता हे आपल्याला 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचं आहे. आता या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण गॅस बंद करूया. हा कुकर थंड झाल्याशिवाय चालू नाही करायचं. आता ही बटाटी मी उकडून घेतलीत चांगली. आता ह्याला आपण मॅश करून घेऊया. अशी चांगली मॅश करायचं, म्हणजे बटाट्याच्या फोडी अजिबात ठेवायचे नाही. हे आता सगळी बटाटी मी मॅश करून घेते. ही आपली बटाटी मॅश करून झालेली आहेत. आता ज्या आपण भाज्या उकडवून घेतलेल्या ना, त्या पण आपण जरा मॅश करून घ्यायच्या. आता आपल्याला अगोदर तेल घालायचं आहे थोडंसं, नंतर त्यात अमूल बटर टाकायचं आहे. हे थोडंसं टाकलं आहे आणि आता त्यात अमूल बटर टाकायचं आहे. हे अमूल बटर टाकायचं आहे. हे एवढं अमूल बटर टाकलं आहे मी. 2 चमचे, मोठे 2 चमचे अमूल बटर टाकलं आहे. आता यात आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. एवढी मी अंदाजे टाकलेली आहे, 2 ते 2.5 चमचे. ही अमूल बटरमध्ये जरा मिक्स करून घ्यायची. जरा ब्राऊन कलर आला पाहिजे. आता ह्याला ब्राऊन कलर आलेला आहे, हा बघा. आता यात मसाले मिक्स करायचे आहेत आपल्याला. त्यासाठी थोडंसं जिरा पावडर टाकते, थोडंसं धणे पावडर, जास्त नाही, अर्धा चमचा टाकायचं. जरासा गरम मसाला, पावभाजीचा मसाला आणि हा लाल मसाला. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला.
मिक्स करते वेळी गॅस जरा बारीक ठेवायचा आहे. आता यात टॅमॅटोची प्युरी टाकायची आपल्याला. ती पण चांगली परतवून घ्यायची आहे. ही चांगली परतवून घ्यायची आहे. आता यात थोडासा कोबी टाकायचा आहे. ह्याला पण ह्यात शिजवून घ्यायचा आहे थोडासा. कोबी काय लगेच शिजला जातो. आता हा कोबी मी चांगला शिजवून घेतला आहे ह्या भाज्यांमध्ये. आता आपल्याला मॅश केलेली बटाटे टाकायचे. चांगली मिक्स करून घ्यायचं आहे. पावभाजी करायला काय सोपी आहे एकदम. हे मिक्स करून चांगलं घ्यायचं. आता ह्यात जे मी भाज्यांचं पाणी होतं ना शिजवलेलं, ते मी आता टाकणार आहे. ह्यात जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचं आहे. आपल्याला जरासं पातळ करून घ्यायचं आहे. जास्त पण पातळ करायचं नाही. हे एवढं पातळ करून घ्यायचं आहे. हे बघा एवढं पातळ झालं पाहिजे. अति पण पातळ करायचं नाही. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जे आपण भाज्यांचं पाणी होतं ना उकडवलेलं, ते फेकून नाही द्यायचं. आता यात थोडंसं अंदाजानुसार मीठ घालायचं आहे. हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. झाली टेस्टी पावभाजी तयार. एकदम सोपी आहे पावभाजी तयार करायला. तर यात थोडंसं अजून अमूल बटर घालायचं आहे. मस्तपैकी लज्जतदार पावभाजी तयार झालेली आहे.
आता यात वरून थोडी कोथिंबीर टाकायची. बघा, दिसते ना लज्जतदार. आता मी एका डिशमध्ये काढून घेते पावभाजी. यात आता अजून थोडंसं अमूल बटर टाकूया. वरून कांदा. वाव, किती मस्त वाटतंय. तुम्ही पण अशी डिश बनवून बघा. मस्तपैकी लज्जतदार पावभाजी तयार झालेली आहे. ती तुम्ही पण करून बघा. आणि ही पावभाजीची डिश तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.